याहो सकल त्वरा, प्रभुरायाचे स्तवन करा. जय 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 जयकार करा हो, तारण दुर्गा नमन करा. याहो सकल त्वरा, प्रभुरायाचे स्तवन करा. या मिसेत आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्ती जे देवाच्या घरी गेले त्यांच्या जीवनाबद्दल देवाचे आभार मानूया. तसंच जे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आहे, आणि गरिबांसाठी व गरजवंतांसाठी प्रार्थना करूया. आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचे वाचन नात्यांबद्दल बोलते. सेंट पॉल पती पत्नीमधील नात्यातील उपमा देऊन येशू ख्रिस्त आणि चर्चच्या नाते संबंध स्पष्ट करतात. स्तोत्रात एका कुटुंबातील सदस्यांमधील नात्याची तुलना जैतुनाच्या फळाच्या वाढीशी केली जाते. शुभवर्तमानात येशूने चर्चची तुलना अशी केली की जी वस्तू अगदी लहान पासून सुरू होते परंतु मोठ्या प्रमाणात वाढते. आपण ही मिसा सुरू करत असताना आपले देवाबरोबरचे आणि इतर माणसाबरोबरचे नाते पडताळून पाहूया आणि आपल्या उणीवा आठवून देवाची क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे आमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडुनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक आमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो अन आपणाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व सनातन परमेश्वरा, आमची श्रद्धा, आशा व प्रीती दृढ कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.
पाऊलाचे एफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताचे भाय बाळगून एकमेकांचा अधीन असा. पत्नीनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन तसा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे पत्नींनीही सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. पत्नीनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र आणि निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतीने आपापली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःच्यावर प्रीती करतो. कारण कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून पुरुष आपल्या आईबाबांना सोडून आपल्या पत्नीशी जोडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त आणि मंडळी याच्या संबंधाने बोलतो आहे. तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार आभार. मानू. सुमधुर मंगल पावन सुंदर प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. सुमधुर मंगल पावन सुंदर प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. सुमधुर सुंदर वचन महान. सुमधुर सुंदर वचन महान. प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. सुमधुर मंगल पावन सुंदर प्रभु ख्रिस्ताचे वचन महान. Alleluia. Alleluia. Alleluia.
हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. हालेलुया. Alleluia. 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 प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो, तुझा गौरव असो. येशू म्हणाला, देवाचे राज्य कशासारखे आहे, मी त्याला कशाची उपमा देऊ. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला. मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यात राहू लागले. तो आणखी म्हणाला, मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ. ते खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पिठामध्ये लपवून ठेवले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात येशू देवाच्या राज्याविषयी बोलत आहे. तो म्हणतो की देवाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. मोहरीच्या बिया खूप लहान असतात, परंतु जेव्हा बिया स्वतः जमिनीत गाढून घेतात, जेव्हा ती स्वतःचा बळी देण्यास तयार होते, तेव्हा त्या बीचे रूपांतर मोठ्या झाडात होते. हे फळ उत्पन्न करते. हे इतरांना देखील मदत करते. हवेचे पक्षी त्याच्या फांद्यावर विसावतात. उन्हात भाजलेल्या लोकांना त्याच्या सावलीत विसावा मिळतो. प्रिय बंधूंनो, आम्हीच ख्रिस्त सभा चर्च आहोत. देवाचे राज्य आम्हामध्येच आहे. आम्ही त्या मोहरीच्या दाण्यासारखे आहोत. दिसायला एकदम लहान. वैयक्तिकरित्या आम्ही कदाचित लहान असू. आपण विचार करू शकतो, आपण एवढं मोठं काय करू शकतो. परंतु आज देव आपल्याला सांगत आहे, मोहरीच्या दाण्याप्रमाणे आपण कदाचित लहान असाल, परंतु स्वतःला बली जायला तयार असलो तर देव आपल्या छोट्या आयुष्यात ज्या प्रकारे कार्य करतो, त्याबद्दल आपण आश्चर्यचकित होऊ. देवाने माझ्या आयुष्यातील ज्याप्रमाणे कार्य केले, त्याबद्दल मीच आश्चर्यचकित होतो. तमिळनाडूच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या, तमिळ भाषाशिवाय इतर कोणतीही भाषा माहीत नसलेल्या मी आज तुमच्याशी मराठी भाषामध्ये देवराजाविषयी बोलत आहे. माझ्या स्वप्नातही असं काही मी पाहिलं नव्हतं. तरीही आज तुमच्याबरोबर थोडक्या मोडक्या मराठीमध्ये, परंतु मराठीमध्ये बोलतो. देवराजाविषयी तुमच्याशी बोलत आहे. हे मी निवडले आहे का? नाही. मी फक्त देवाचा हाकाला होकार म्हटलेला आहे. देवाच्या हाती माझं जीवन सोपवलं. बाकी सारे काम परमेश्वर करून घेतो.
फादर स्टॅन हे असंच देवराजाचे एक बीज आहे. आज ते तुरुंगात आहे, परंतु त्याच्या त्यागामुळे आपल्यापैकी बरेच जणांना सत्यासाठी, मानवी हक्कासाठी लढा देण्याचे आणि अहिंसक मार्गाने लढा देण्याचे कर्तव्य आपल्याला समजले आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सत्याग्रह या काळाची फार मोठी गरज आहे. याचा परिणाम काय आहे हे आपल्याला समजणार नाही, परंतु आपल्याला हे ठाऊक आहे, देव जो सत्य आहे त्याच्या नियंत्रणाखाली सर्व घडामोडी घडत असतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवराज्याचे बीज तुमच्याकडं आणि माझ्याकडं आमच्या मध्ये आहे. आपल्याला दिलेल्या बीचे आपण काय करतो? आमेन. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. द्राक्षरस भाकर अमूल्य भेट, घे करुणी अमुचा समेट. गाऊ तुझे गुणगान, हे प्रभु हे बलिदान. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू, सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव होवो, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहेत. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. त्याच्याद्वारे तू सर्व सृष्टीची पुनर्निर्मिती केलीस. त्याच्या संपन्नतेमध्ये आम्हा सर्वांना भागीदार केलेस. तो ईश्वर असूनही त्याने आपल्या ईश्वरी वैभवाचा त्याग केला. क्रुसावर आपले रक्त सांडून त्याने जगाला शांती दिली. म्हणूनच सर्व सृष्टीत त्याला सर्वश्रेष्ठ गणण्यात आले. त्याची भक्ती करणाऱ्यांसाठी तो शाश्वत जीवनाचा झरा बनला. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान बांतरा. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. परम ईशाच्या
यशोगीत गान बांतरा पावन 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 तमये शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्य व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व सार्य मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशीच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारी येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे
व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणूनच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती बंधन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या को करा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या को करा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या को करा, आम्हाला शांती दे, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. तुझेच हे संतान बापा, तुझेच हे संतान बापा, तुझेच हे संतान. जीवन मम तव पायी सोपिले, तूच राखी अभिमान बापा, तुझेच हे संतान बापा, तुझेच हे संतान. सत्वसमयी तू आपत्तीच्या, सत्वसमयी तू आपत्तीच्या, स्नेह सन्निध राही, स्नेह सन्निध राही. कुरवाळूनी मुख पदरी घेई, कुरवाळूनी मुख पदरी घेई, करी विगत भय बा
चित्त भयभान न बापा तुझेच हे संता न बापा तुझेच हे संता. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या संस्काराद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदाना विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. संत ज्यूडकडे प्रार्थना. हे संत ज्यूड, भाग्यवंत प्रेषिता, तू प्रभू ख्रिस्ताचा निष्ठावंत सेवक आणि मित्र होतास. तू निराशाग्रस्तांचा आधार आहेस, म्हणून ख्रिस्त सभा तुझा गौरव करते. मी तुझा एक दीन भक्त आहे. तुझ्या शक्तिशाली मध्यस्थी माझी गरज पूर्ण कर. आपली गरज सांगावी. या मोठ्या संकटाच्या प्रसंगी माझ्या मदतीला धाव, म्हणजे मी तुझ्या समवेत व सर्व संतान समवेत सदा सर्व काळ परमेश्वराचा गौरव करीन. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझा ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझं उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची आई, आम्हा पाप्यांकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस. आमेन. प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा मागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. एक सूचना. सेंट झेवियर्स इंग्रजी माध्यम ICSC शाळेत ज्युनियर KG साठी फॉर्म नोव्हेंबर 2 आणि 3, 2020 ह्या दिवशी सकाळी 9 ते 10:15 पर्यंत शाळेच्या ऑफिसमध्ये मिळतील. अधिक माहिती शाळेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. Applications forms for the St. Xavier's English Medium Kindergarten School classes will be available on November 2nd and November 3rd, 2020 between 9 a.m. and 10:45 a.m. only in the St. Xavier's English Medium School, ICSC. The note from the principal. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. माणिक जुलै ऑक्टोबर अंकाचे प्रकाशन. आपले प्रमुख धर्मगुरू फादर नीलम लोपिस यांच्या हस्ते माणिक अंकाचे ऑनलाईन प्रकाशन झाले आहे. अगोदर सूचना सांगितल्याप्रमाणे माणिक अंकाचे वाटप प्रत्येक शेजोल प्रमुखाने आपल्या शेजोलच्या सर्व कुटुंबात करावे ही नम्र विनंती. शेजोल प्रमुखाने आजपासून आपल्या शेजोलच्या कुटुंबासाठी आपल्या चर्च ऑफिसमधून अंक घ्यावे. सर्व शेजोल प्रमुखाने माणिकच्या प्रत्येक अंकाच्या खर्चासाठी
प्रत्येक कुटुंबाकडून कमीत कमीत रुपये 50 देणगी म्हणून घ्यावी. आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद. पॅरिस काउन्सिल सभासद, सर्व लेखक, कवी आणि माणिकच्या निर्मितीसाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना धन्यवाद. आम्ही आपले ऋणी आहोत. संतांतोन आश्रयदात्या गरजां तू पाव आमच्या. आम्हाला टाकू नको आता आणि सर्व काळ. संतांतोन राख आम्हाला स्वर्गातने सर्वांना. संतांतोन राख आम्हाला स्वर्गातने सर्वांना.